मराठ्यांची धारातीर्थे भाग 4 छत्रपती शिवरायांचे बंधू जिजाऊ पुत्र संभाजीराजे भोसले व शिवरायांचे सासरे संताजीराव जाधवराव यांची चरित्रे व समाधीस्थाने। छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या मराठ्यांच्या स्वराज्याची स्थापना, संरक्षण, विस्तार व संवर्धन ह्या अद्वितीय कार्यात ज्या मराठी वीरांनी मुत्सद्यांनी प्राणांचीही पर्वा न करता आपले आयुष्य वाहिले, रणांगणात धारातीर्थी प्राणार्पण करून मराठ्यांच्या इतिहासात जे अजरामर झाले, अशा नररत्नांच्या समाधीस्थळांची छायाचित्रांसह व त्यांच्या चरित्र कार्यासह माहिती देणाऱ्या मराठ्यांची धारातीर्थे ह्या मालिकेत आपले स्वागत आहे। ह्या आपल्या पराक्रमी पूर्वजांचे प्रत्यक्ष अस्थिकलश आत असलेली त्यांची समाधीस्थाने आपल्यासाठी अत्यंत पवित्र, मौल्यवान व महत्त्वाचे आहेत। आपण मराठी लोक कोणत्या ज्वलंत इतिहासाचे वारसदार आहोत याची जाणीव करून देणारी ही समाधीस्थाने आपल्या महाराष्ट्राची खरी शक्तिपीठे व प्रेरणास्थाने आहेत। आपल्या इतिहासाचा हा वारसा पुढील पिढीकडे नीट अवस्थेत माहितीसह सुपूर्द करण्यासाठी ह्या समाधीस्थळांचे जतन, जीर्णोद्धार, संरक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे। ह्याच उद्देशाने ह्या मालिकेची व मराठ्यांची धारातीर्थे ह्या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे। आपल्या स्वराज्याच्या सर्व छत्रपतींसह सेनापती, मुत्सद्दी व ज्ञात अज्ञात सुमारे 300 मराठी वीरांची माहिती देणाऱ्या ह्या मालिकेत अगदी सामान्य शेतकरी, कष्टकरी मावळ्यांसह 18 पगड जातीतील स्वराज्यवीरांचा समावेश आहे। ह्या वीरांची समाधीस्थाने कुठे आहेत, कशा अवस्थेत आहेत ह्याची माहिती देणारी ही छायाचित्रमय मालिका तुम्हा सर्व शिवभक्तांना आणि महाराष्ट्राभिमानी जनांना निश्चित आवडेल अशी मला खात्री आहे। चला तर मग सुरू करूया मराठ्यांच्या धारातीर्थाची ही शोधदर्शन यात्रा। नमस्कार, मी प्रवीण भोसले। मराठ्यांची धारातीर्थे भाग 4 मध्ये आपणा सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत आहे। गेल्या 3 सेशनमध्ये आपण यापूर्वीच आज आपण पाहणार आहोत ते छत्रपती शिवरायांचे सख्खे थोरले बंधू संभाजीराजे आणि शिवरायांचे सासरे संताजीराव जाधवराव यांच्या चरित्र कार्याची आणि त्यांच्या समाधीस्थानांच्या विषयी माहिती आपण आज घेणार आहोत। आपण गेल्या इसवी सन 1610 मध्ये लखुजीराव जाधवरावांच्या कन्या जिजाऊ आणि मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे यांचा विवाह झाला। ह्यानंतर शहाजीराजे आणि जिजाऊ यांच्या पोटी पहिले पुत्र जन्मले ते म्हणजे संभाजीराजे। ह्यांचा जन्म झाला 1623 मध्ये आणि ह्यांचं नाव संभाजीराजे ठेवण्यामागे पण एक कारण आहे। त्यांच्या जन्माच्या काही काळापूर्वीच देवगिरी इथं खंडागळेंच्या हत्ती प्रकरणामध्ये जाधव आणि भोसले घराण्यातील ह्या वंशजांच्या मध्ये हत्तीला वाचवण्यावरून आणि हत्तीला आवरण्यावरून किंवा त्याला मारण्यावरून जी मारामारी झाली त्याच्यामध्ये शहाजीराजांचे चुलत बंधू संभाजीराजे भोसले म्हणजे हे विठोजीराजांचे पुत्र हे जाधवरावांच्याकडून मारले गेले। ह्याच लढाईमध्ये लखुजीरावांचे पुत्र दत्ताजीराव ही त्या लढाईमध्ये मारले गेले आणि ह्या संभाजीराजांच्या वरून जिजाऊ आणि शहाजीराजांनी आपल्या पहिल्या पुत्राचं नाव संभाजीराजे असं ठेवलं। 1624च्या भातुडीच्या लढाईनंतर म्हणजे निजामशाहीमध्ये शहाजीराजे त्यावेळी होते। भातुडीची ही लढाई ती निजामशाही विरुद्ध मोगल आणि आदिलशाही यांच्या संयुक्त फौजा यांच्यामध्ये झाली। ह्या लढाईमध्ये निजामशाहकडून शहाजीराजांनी आणि त्यांचे बंधू शरीफजीराजे आणि त्याशिवाय शहाजीराजांचे चुलत भाऊ ह्या सर्वांनी मोठा पराक्रम गाजवला आणि निजामशाही विजयी ठरली। पण शहाजीराजांचं ह्या लढाईतलं कर्तृत्व आणि त्यांचा पराक्रम चमकल्यामुळे मलिक अंबर त्यांचा मत्सर करू लागला आणि ह्या मत्सरी वागणुकीला कंटाळून शहाजीराजे थेट आदिलशाहीमध्ये सामील झाले। ही घटना आहे 1625च्या सुमारासची। त्याच्यानंतर पुन्हा निजामशहाच्या बोलावण्यावरून मलिक अंबरच्या मृत्यूनंतर निजामशहाच्या बोलावण्यावरून लखुजीराजे आणि शहाजीराजे हे निजामशाहीमध्ये परत सामील झाले। ह्याच दरम्यान निजामशहानं एक अत्यंत घृणास्पद आणि किळसवाणं कृत्य केलं ते म्हणजे 25 जुलै 1629 रोजी त्यानं लखुजीरावांची त्यांचे पुत्र अचलोजीराव, रघुजीराव आणि लखुजीरावांचे नातू म्हणजे दत्ताजीरावांचे पुत्र यशवंतराव यांची दग्यानं देवगिरीच्या किल्ल्यामध्ये हत्या केली। ह्या घटनेमुळे चिडून शहाजीराजांनी परांडा भागामध्ये आपलं स्वातंत्र्य होण्याचा उद्देश घोषित करून आदिलशाही आणि निजामशाहीचा मुलूक ताब्यात घ्यायला चालू केलं आणि ह्याच वेळी ह्या सगळ्या धामधुमीच्या थोडासा काळ अगोदर शिवनेरीचे जे किल्लेदार होते विजय सिधोजी विश्वासराव यांच्या कन्या जयंती यांच्याशी ह्या शिवाजी महाराजांच्या थोरल्या बंधूंचा विवाह झाला। शिवनेरी किल्ल्यावरती हा विवाह सोहळा पार पडला आणि गरोदर अवस्थेत असलेल्या जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावरच आपल्या ह्या नवीन व्याह्यांच्या संरक्षणाखाली शहाजीराजांनी शिवनेरी किल्ल्यावर ठेवलं आणि थोड्याच काळामध्ये
आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी झाला. ह्यावेळी संभाजीराजे केवळ एक 6-7 वर्षाचे होते, त्यामुळे ते जिजाऊंच्या बरोबरच शिवनेरीवरती राहत असणार आणि आपल्या पुढे युगप्रवर्तक ठरलेल्या धाकट्या बंधूंचे म्हणजे शिवरायांचे बाललीला ह्या संभाजीराजांनी निश्चित पाहिलेल्या असणार. ह्याच्या मागोमाग ज्यावेळी शहाजीराजांनी आदिलशाही आणि निजामशाहीच्या विरुद्ध आपला लढा चालू केला स्वतंत्र होण्याचा, त्यावेळी शहाजीराजांनी मोगलांची साथ धरली. मोगलांनी शहाजीराजांना 1630 मध्ये ज्यावेळी 5000 मनसबदारी दिली, त्याचवेळी मोगलांनी त्यावेळी केवळ 7 वर्षाचे असलेल्या संभाजीराजांना सुद्धा 3000 मनसबदारी दिली. म्हणजे इथपासून म्हणजे ह्या अल्पवयातच संभाजीराजांच्या राजकीय कारकिर्दीची ही आपण सुरुवात म्हणू शकतो. ह्याच्यानंतर 1630च्या सुमारासची ही घटना 1632-33ला शहाजहाननं निजामशाही पूर्ण संपवण्यासाठी एक मोठा सर्वंकष हल्ला निजामशाहीवरती केला. आता ही निजामशाही संपणं म्हणजे महाराष्ट्रातला सत्ता समतोल बिघडण्याचं काम. ह्यामुळं शहाजीराजांनी आदिलशाहीची मदत घेऊन पुन्हा निजामशाही वाचवण्यासाठी प्रयत्न चालू केले आणि ह्यावेळी शहाजीराजे परत आदिलशाहीमध्ये सामील झाले. आणि ह्या सुमारास ज्यावेळी शहाजीराजे आदिलशहाला सामील झाले, त्यावेळी आदिलशहाकडून शहाजीराजांना मोठी मनसबदारी तर देण्यात आलीच, त्याचबरोबर त्यांचे पुत्र जे आता 9 वर्षाचे झाले होते संभाजीराजे, यांना गदग हा जो आपला कर्नाटकातला जिल्हा आहे, त्या जिल्ह्यातली म्हणजे त्या काळच्या परगण्यातली सर्व गावं ह्या संभाजीराजांना मोकासा देण्यात आली. गदग परगण्यातली म्हणजे आदिलशहाने केवढा मोठा सन्मान ह्या पितापुत्रांचा केला आहे हे आपल्याला ह्या प्रसंगातून दिसून येतं. 1633ला देवगिरीचा किल्ला मोगलांच्या ताब्यामध्ये आला. तिथला तो जो वारस होता निजामशाही, त्याला फत्तेखान या वजिरासह मोगलांनी कैद केलं आणि अहमदनगरची जवळपास 125 वर्षांची जुनी निजामशाही तिथं मोगलांनी संपवली. पण ही जरी संपली तरी आता शहाजीराजांनी प्रतिनिजामशाही स्थापली की निजामशाहीतले सगळे सरदार एकत्र करून मोगलांच्या ह्यावेळी मोगल आणि आदिलशाही एकत्र झाले होते निजामशाही संपवताना. पुढे त्यांचा मुलूक वाटून घ्यायचा करारही अगोदरच झाला होता. शहाजीराजांनी मात्र आपल्या स्वतंत्रतेच्या प्रयत्नाला ह्या निजामशाहीच्या नावानं परत सुरुवात केली. एक निजामशाही वारस आपल्या मांडीवर बसवून त्याच्या नावानं शहाजीराजे कारभार करू लागले. आता शहाजीराजांच्या विरुद्ध फौजा चालून आल्या त्या मोगलांच्या म्हणजे शहाजहानच्या आणि आदिलशहाच्या. ह्या संयुक्त फौजांना शहाजीराजांनी जवळपास 1633 ते 36 अशी 4 वर्ष यशस्वीपणे तोंड दिलं. आणि ह्याच काळातली एक घटना सांगण्यासारखी आहे. ह्यावेळी 1636च्या सुमारास संभाजीराजे जवळपास 13 वर्षाचे झाले होते आणि वयाच्या 13व्या वर्षी संभाजीराजे हे शहाजीराजांच्या फौजेच्या एका भागाचं नेतृत्व करताना आपल्याला दिसतात. संभाजीराजे त्यावेळी संगमनेरला होते 1636 मध्ये आणि शहाजीराजे होते श्रीगोंदा किंवा आपलं चांभारगोंदा ज्याला म्हणतो तिथं होते. तर ह्यावेळी संगमनेरला असलेल्या संभाजीराजांना पकडण्यासाठी मोगलांच्याकडून चालून आला तो शाहिस्ते खान. पुढच्या इतिहासात शिवाजी महाराजांची जी पोटं छाटली, हा शाहिस्ते खान संभाजीराजांच्या वरती संगमनेर भागामध्ये चालून आला. अर्थात दोन्ही फौजांनी शहाजीराजांच्या आणि संभाजीराजांच्या एकत्र येण्याचं ठरवलेलं असल्यामुळं संभाजीराजे आपल्या फौजेसह तिथून निसटले आणि थेट श्रीगोंद्याला येऊन शहाजीराजांना सामील झाले. ह्यानंतर शहाजीराजांनी माहुली किल्ल्याचा आश्रय घेतला. पण मोगलांच्या आणि आदिलशहाच्या संयुक्त सैन्यासमोर अखेर शहाजीराजांना शरणागती पत्करावी लागली आणि त्यांना आदिलशाहीची सरदारी कबूल करून आदिलशाहीमध्ये सामील व्हावं लागलं. आता ह्या सगळ्या प्रसंगामध्ये ज्यावेळी ह्या घटना सर्व घडतात त्यावेळी 1636चा हा जो सुमार आहे शहाजीराजांच्या शरणागतीचा, त्यावेळी जिजाऊ आणि बालशिवराय हे देखील शहाजीराजांच्या बरोबर माहुली किल्ल्यावरती होते. म्हणजे हे भोसले कुटुंबीय पुन्हा माहुली किल्ल्यावरती या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये एकत्र आहेत. ह्यावेळी संभाजीराजे 13 वर्षाचे आहेत, तर बालशिवराय 6 वर्षाचे आहेत. आणि अशा प्रकारे ज्यावेळी शहाजीराजे आदिलशाहीमध्ये सामील झाले त्यावेळी आदिलशहानं यांना महाराष्ट्रामध्ये ठेवणं धोकादायक आहे, इथल्या मराठ्यांची साथ यांना मिळाली तर हे पुन्हा स्वतंत्र व्हायचा प्रयत्न करतील अशा शंकेनं आणि शहाजहानच्या सांगण्यावरनं शहाजीराजांना महाराष्ट्रातून दूर कर्नाटकामध्ये पाठवलं आणि तिकडच्या भागात त्यांना वेगवेगळ्या मोहिमा सांगायला सुरुवात केली. कर्नाटकामध्ये शहाजीराजांनी 1637ला ज्यावेळी प्रयाण केलं त्यावेळी त्यांनी जिजाऊ आणि बालशिवराय यांना मात्र आपल्या पुणे जहागिरीमध्ये खेड शिवापूरला ठेवलं. ह्याच्यामध्ये शहाजीराजांचा उद्देश स्पष्ट दिसतो की आपल्या मूळ जहागीर जी आहे ती सांभाळण्यासाठी आपल्या पत्नी आणि चिरंजीवांना ठेवायचं आणि संभाजीराजे जे होते थोरले पुत्र त्यांना घेऊन शहाजीराजे कर्नाटकामध्ये गेले. म्हणजे एक पुत्र जिजाऊंच्या बरोबर तर एक पुत्र शहाजीराजांच्या बरोबर ही विभागणी शहाजीराजांनी जाणीवपूर्वक केली होती. ह्याचं स्पष्टीकरण पुढच्या ह्या भागामध्ये येणारच आहे. तर ह्यानंतर शहाजीराजांनी कर्नाटकात आदिलशाहीतर्फे फार मोठा पराक्रम गाजवला. अनेक संस्थानिकांना पराभूत करून खूप मोठा खजिना आणि खंडणी मिळवली. त्याचबरोबर मोठा प्रदेश त्यांनी काबीज केला. आदिलशाहीच्या खजिन्यामध्ये भर घालणारे कर्नाटक जवळपास काबीज करत आणणारे
शहाजीराजे हे आदिलशाहीमधले एक मोठे मातब्बर असे सरदार ठरले. आणि ह्याच सुमारास शहाजीराजांचं एक धोरण होतं. आदिलशहानं कितीही हुकूम केले की हिंदू संस्थानिकांना पूर्ण बुडवा, त्यांची राज्य नष्ट करा आणि आदिलशाहीला जोडा, तरी शहाजीराजे मात्र विविध कारणं सांगून ह्या संस्थानिकांच्याकडून खंडणी घेऊन ह्यांची राज्य तशीच कायम ठेवत होते. एका अर्थानं ह्या हिंदू संस्थानिकांना शहाजीराजांचा हा फार मोठा आधार कर्नाटकमध्ये मिळत होता. आणि ह्याच हिंदू संस्थानिकांना उदारपणे वागवण्याच्या शहाजीराजांच्या धोरणामुळे पुढच्या काळामध्ये ज्यावेळी एकोजीराजांनी आपलं स्वतंत्र राज्य तंजावरला घोषित केलं आणि त्यानंतर शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या वेळी ह्या कर्नाटकातल्या हिंदू संस्थानिकांनी शिवाजी महाराजांना पूर्ण साथ दिलेली आहे. खंडणी देऊन त्यांचं वर्चस्व मान्य करून त्यांना सहकार्य केलेलं आहे. हे शहाजीराजांच्या त्यांच्या ह्या धोरणामुळं पुढच्या इतिहासावरती झालेला हा परिणाम आहे. ह्याच दरम्यान 1640च्या सुमारास शहाजीराजांनी जिजाऊ आणि बालशिवरायांना आपल्याकडे बेंगलोरला बोलवून घेतलं. 2-3 वर्ष हे भोसले कुटुंब पुन्हा एकदा कर्नाटक भागात बेंगलोर इथे एकत्र होतं. ह्याच वेळी शहाजीराजांनी, शिवाजीराजांनी आणि जिजाऊंनी महाराष्ट्रात जे करायचं काम आहे त्याची योजना ह्याच वेळी आखली गेलेली असणार. कारण ज्यावेळी 1642ला शहाजीराजांनी जिजाऊंना आणि शिवरायांना पुणे जहागीरीवर परत पाठवलं, त्यावेळी त्यांनी शिवरायांच्या बरोबर सैन्य तर दिलंच होतं. शिवरायांची प्रसिद्ध प्रतिपत चंद्रलेखी व मुद्रा ही शहाजीराजांनी ह्याच वेळी दिली होती. स्वराज्याचा जो भगवा ध्वज, भगवा झेंडा आपण म्हणतो, हा झेंडा देखील शहाजीराजांनी शिवरायांना ह्याच वेळी दिलेला आहे. आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या बरोबर आपल्या पदरची जाणकार, मुत्सद्दी आणि पराक्रमी अशी अनेक मंडळी शिवाजी महाराजांच्या हाताखाली त्यांचे सेनानी म्हणून, त्यांचे डबीर म्हणून, त्यांचे अमात्य म्हणून अशा प्रकारे शिवाजी महाराजांना एखाद्या राजाप्रमाणे व्यवस्था करून शहाजीराजांनी जे महाराष्ट्रात पाठवलं, ही स्वराज्याची नांदी आपण याला म्हणू शकतो. की इथून पुढचा जो प्रवास आहे शिवाजी महाराजांचा, त्यांच्या कारकिर्दीचा आणि जिजाऊंच्याही चरित्राचा, तो पूर्णपणे स्वतंत्र स्वराज्याच्या दिशेनंच इथून ते वळण लागलेलं आपल्याला इतिहासामध्ये दिसतंय. ह्यावेळी संभाजीराजे शहाजीराजांच्या बरोबरच होते. आता इथे एक सांगायची गोष्ट म्हणजे आदिलशाहीमध्ये सरदारांचे 2 गट होते. एक गट होता तो म्हणजे अफजल खान, त्याच्याबरोबर मुस्तफा खान आणि तिसरे आपले मुधोळचे बाजीराजे घोरपडे. आणि ह्यांच्या विरोधी गट जो होता तो गट होता रणदुल्ला खान, शहाजीराजे आणि बहलोल खान पहिला. अर्थात ह्या शहाजीराजांच्या गटामध्ये सेनापती संताजीरावांचे पिताजी माळोजी बाबा हेही सामील होते. त्याचबरोबर कान्होजी जेधे हे देखील शहाजीराजांच्या ह्या गटामध्ये शहाजीराजांच्या पदरचे सरदार म्हणून सामील होते. ह्या गटामध्ये सतत एकमेकावरती कुरघोडी चालायची. आणि कर्नाटकातला शहाजीराजांचा हा पराक्रम बघवत नव्हताच आदिलशाहीतल्या ह्या अफजल खानाच्या गटाला. त्याचबरोबर 1647ला शिवरायांनी कोंढाणा अगोदर काबीज केला भेद करून, त्याच्या पाठोपाठ पुरंदरचा कब्जा मिळवला, शिरवळचं ठाणं काबीज केलं. हे सरळ सरळ आदिलशाही मुलकावरती आक्रमण होतं. आता ह्या सगळ्या घटनांनी हे अफजल खान आणि हा जो मुस्तफा खानाचा गट होता हा अत्यंत चिंतेत पडला की आता हे काही खरं नाही. म्हणजे सरळ सरळ शहाजीराजांचा पाठिंबा तर त्यांच्या पुत्रांना दिसतोयच, आणि त्याचबरोबर जर असं चालू झालं तर काय, तर त्यांनी आदिलशाहकडून हुकूम मिळवून शहाजीराजांना कैद करायचं ठरवलं. 1648मध्ये जिंजी येथे बाजीराजे घोरपडे आणि मुस्तफा खान यांनी दग्यानं शहाजीराजांना कैद केलं आणि विजापूरला पाठवून दिलं. आणि अफजल खानानं विजापूरमध्ये ज्यावेळी शहाजीराजांना पाठवून आणलं त्यावेळी शहाजीराजांना जाणीवपूर्वक साखळदंडानं बांधून त्यांची विजापूरमधून एक प्रकारे मिरवणूक काढून त्यांना दरबारामध्ये हजर केलं. म्हणजे एक प्रकारे शहाजीराजांना अपमानित करायचा. आणि त्याचबरोबर अफजल खान हा या भोसले कुटुंबाचा किती द्वेष करत होता हे पण या छोट्याशा घटनेवरून आपल्याला दिसून येतंय. आता ह्या वेळी ज्यावेळी शहाजीराजांना कैद केलं त्यावेळी शिवाजीराजे पुणे भागात असलेले आणि संभाजीराजे बेंगलोर भागात असलेले, बेंगलोर भाग आणि हा स्वराज्याचा पुरंदर आणि हा सिंहगड नुकताच मिळवलेला छोटा भाग, ह्यावेळी आदिलशहाला आपल्या वडिलांचा प्राण वाचवण्यासाठी आणि आपल्याही प्राणांची पुढच्या सुरक्षिततेसाठी आदिलशहाला असं वाटत होतं की हे दोन्हीही बंधू हे आपल्याला शरण येतील आणि विनवणी करतील की आमच्या पिताजींना सोडा आणि तुमच्या काय असतील त्या मागण्या मान्य करू किंवा आम्ही तुमच्याशी यापुढे संघर्ष करणार नाही. पण नेमकं झालं उलटच. इथं शिवाजी महाराजांनी सरळ सरळ आदिलशहाला तोंड द्यायचं ठरवलं आणि तिकडे बेंगलोरला शिवाजी महाराजांच्या थोरल्या बंधूंनी हीच ठाम भूमिका घेतली. इथं विचार करा की शहाजीराजे म्हणजे पिताजी कैदेत आहेत आणि ह्या आदिलशाहीच्या प्रचंड मोठ्या सेना सामर्थ्यासमोर, त्यांच्या प्रदेशासमोर, खजिन्यासमोर हे दोन्हीही शहाजी पुत्र उभे राहतात. ह्याच्या मागे निश्चित एक प्रकारची योजना आहे. ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी स्वतंत्र व्हायचंय आणि कर्नाटकामध्ये संभाजीराजांनी स्वतंत्र व्हायचंय. ही शहाजीराजांची योजना. म्हणजे वडिलांना पकडल्या गेल्यानंतर सुद्धा आपलं जे ध्येय आहे ते न विसरता ह्या त्यांच्या दोन्ही पराक्रमी पुत्रांनी सरळ सरळ आदिलशाहीच्या विरुद्ध बंड पुकारला, सरळ सरळ संघर्षाचा पवित्रा घेतला. आदिलशहानं शिवाजी महाराजांच्या विरुद्ध फत्तेखानाला रवाना केलं तर बेंगलोरला संभाजीराजांचा पाडाव करण्यासाठी
त्यानं फराद खानाच्या हाताखाली मोठी सैन्य देऊन त्यांना बेंगलोर भागामध्ये रवाना केलं. पुरंदरवरती फत्तेखान तो चालून आला, तो शिवाजी महाराजांच्याकडून तडाखे खाऊन पराभूत होऊन पळून गेला आणि हीच परिस्थिती ओढवली ही बेंगलोर भागामध्ये चालून गेलेल्या फराद खानावरती. संभाजीराजांच्याकडनं हा फराद खान सपशेल पराभूत झाला आणि लाजीरवाना आपलं तोंड घेऊन तो विजापूरला परत आला. ह्या दोन्ही पुत्रांनी हा जो उघड संघर्षाचा पवित्रा घेतलाय हे जाणीवपूर्वक लक्षात घेण्यासारखं आहे की इथूनच आदिलशाहीला ठाम विरोध करून आपण पुढची वाटचाल करणार आहोत असं ह्या दोन्ही बंधूंनी सरळ सरळ जाहीर केलेलं दिसतंय. शहाजीराजेमध्ये कैदेमध्ये असताना शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा पुत्र मुराद याच्याकडे बोलणी लावली की आम्ही मोगलांना सामील व्हायला तयार आहे, पण आमच्या पिताजींची सुटका झाली पाहिजे. आदिलशहानं त्यांना खोटेनाटे आरोप करून कैदेत टाकले वगैरे आणि ह्या मोगलांच्या दबावामुळे आदिलशहाला शहाजीराजांची सन्मानानं सुटका करावी लागली. अर्थात मुस्तफा खान आणि हा अफजल खान यांचा प्रचंड जळफळाट यामुळे झालेला असणार आहे, कारण त्यांना खात्री होती की आता आदिलशहा ह्या दोन्ही पुत्रांनी कैद केल्यानंतरही शहाजीराजांना कैद केल्यानंतर सुद्धा दोन्ही पुत्रांनी स्वतंत्रपणे संघर्ष केल्यामुळे आदिलशाह बहुतेक शहाजीराजांना कैदेमध्ये ठार मारणार अशी अफजल खानाचा अपेक्षाभंग इथं झाला. आता ह्याच्यानंतर 1648च्या ह्या प्रसंगानंतर अर्थातच आदिलशहाचा मान राखण्यासाठी शिवाजी महाराजांनी सिंहगड किल्ला त्यांना दिला आणि त्याचबरोबर संभाजीराजांच्याकडून आदिलशहानं बेंगलोर आणि कंदर्पीचा किल्ला सध्या आंध्र प्रदेशमध्ये तो पण आदिलशहाच्या ताब्यामध्ये आपल्या पिताजींच्या त्यानं जी सुटका केली आदिलशहाचा मान राखण्यासाठी तिथं द्यावा लागला. आता आपण ह्या बेंगलोर आणि कंदर्पी संभाजी महाराजांच्या चरित्रावरती आपला फोकस असल्यामुळं आज आपण संभाजीराजांच्या चरित्राशी संबंधित छायाचित्र पाहणार आहोत. तर मी आता आपल्याला बेंगलोर आणि कंदर्पी ह्या किल्ल्यांची काही छायाचित्र दाखवतो. बेंगलोर शहराच्या जवळपास मध्यभागी असणारा हा बेंगलोरचा किल्ला. ह्या किल्ल्याचा खरं तर आता फक्त बालेकिल्ल्याचा म्हणजे अर्क ज्याला म्हणतात, भुईकोटाचा अर्क म्हणजे बालेकिल्ला तेवढाच भाग शिल्लक आहे. आतमधला टेहळणीचा हा बुरुज आपल्याला दिसतोय, आतमधल्या काही जुन्या इमारती आपल्याला दिसतात आणि इथं ह्या झाडाच्या पलीकडं बालेकिल्ल्याचा हा दरवाजा आहे. हाच दरवाजा समोरच्या बाजूने असा दिसतो आणि ह्याच दरवाजाचं आणखीन एक छायाचित्र आपण पाहतोय. इथं शहाजीराजे पुढच्या काळात एखाद्या राजाप्रमाणे स्वतंत्र राजाप्रमाणे राहत असत. हा कंदर्पीचा किल्ला आंध्र प्रदेशच्या कडाप्पाच्या थोडंसं 100 किलोमीटर अंतर असेल हा कंदर्पीचा किल्ला. हा किल्ला म्हणजे ग्रानाईटची एक प्रचंड शिळाच आहे आणि ह्या किल्ल्यावर वरती गेल्यानंतर हा आपल्याला बालेकिल्ल्याची तटबंदी लागते. हा बालेकिल्ल्याचा दरवाजा पूर्ण नष्ट झालाय. किल्ल्यावरच्या काही इमारती कशाबशा तग धरून नाहीत, कारण हा किल्ला तसा अप्रसिद्ध आणि कुणी जास्त पर्यटक वगैरे तर जाणं लांबच झालं. तिथल्या खालच्या गावातले लोक या किल्ल्यावरती जात नाहीत. या मंडपासारखी एक इमारत आपल्याला दिसते कंदर्पीवरची. आणखीन एक कोठाराची इमारत आपण ह्या छायाचित्रामध्ये पाहतोय कंदर्पी किल्ल्यावरची. कंदर्पी किल्ल्याचं महत्त्व असं आहे की फराद खानाचा जो पराभव संभाजीराजांनी केला तो कंदर्पी किल्ल्याला केला असे काही संदर्भ मिळतात. कंदर्पी किल्ल्याच्या आसपास किंवा त्या किल्ल्यात ही लढाई झाली किल्ल्यावरती, कारण शिवाजी महाराजांनी जशी पुणे जहागीर आपली सुरक्षित ठेवण्यासाठी पुरंदर निवडला स्वराज्याच्या गाभ्यापासून सीमेवरचा असलेला, तसाच बेंगलोर भाग सुरक्षित ठेवण्यासाठी कंदर्पीचा किल्ला संभाजीराजांनी ह्या फराद खानाच्या विरुद्ध लढण्यासाठी निवडलेला असावा. ह्या किल्ल्यावरची आणखीन काही वास्तू आपण पाहतोय. फार पडझड झाली आहे किल्ल्याची आणि जास्त पर्यटक इथं जात नाहीत. ही एक वरची आपण वास्तू पाहतोय. हा, इथे एक छायाचित्र मला आपल्याला जाणीवपूर्वक दाखवायचं आहे. मध्यंतरी आपण व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती दगड, मोठमोठे दगड त्याला भोकं पाडून आणि त्याच्यामध्ये पाचरी मारून कशा प्रकारे सुट्टे करता येतात किंवा फोडता येतात त्याच्यावरती एक पोस्ट फिरत होती. आता कंदर्पी किल्ल्याचे फोटो काढताना माझ्यासमोर बी काढलेले छायाचित्र आलंय. तर हे शक्य आहे आणि याच्यामध्ये कसं आहे की लाकडाच्या खुंट्या वगैरे हे चुकीचं दिसतंय, कारण याच्यामध्ये लोखंडाच्या पाचरीच मारल्या जायच्या. ह्या दगडामध्ये अगोदर अशी भोकं मारली जायची ह्या आकाराची आणि त्याच्यामध्ये एका रेषेत मारली आणि ह्याच्यामध्ये जर आपण लोखंडी पाचरी जागोजागी मारल्या आणि एकामागोमाग एक पाचरी जर या ठोकायला चालू केल्या तर ही क्रॅक लाईन किंवा विभागणीची एक रेखा ह्या वीक जॉईंटमध्ये तयार होते आणि त्याच्यामुळं हा दगड हा अखंड त्या लाईननं सुट्टा होतो आणि हा दगड सहज पद्धतीनं जेवढ्या पाहिजे तेवढ्या मोठ्या आकारामध्ये अलग करता येतो. मात्र ह्यामध्ये एक गोष्ट आहे की हा जो शेवटचा आपला चिरा दिसतोय निघालेला, ह्याच्या बाहेरची बाजू मोकळी पाहिजे. म्हणजे इकडं हा दगडामध्ये अडकलेला नको, इकडची बाजू अगोदर मोकळी करावी लागते आणि ही मोकळी केल्यानंतर ज्यावेळी त्यावेळी हा दगडाचा भाग सरळ सुट्टा करता येतो आणि या बांधकामाला वापरता येतो. आणि आता हा जो ह्याच्या अगोदर मी हा तुम्हाला मंडप दाखवला, ह्या मंडपाचे दगड पण बघा तुम्ही त्याच पद्धतीनं काढलेले आहेत. वरच्या छताचेही दगड तसेच काढलेले आहेत, वरच्या बीम किंवा तुळीचे दगड तसेच आहेत आणि कॉलम किंवा खांब जे आहेत खांबाचे दगड तसेच आहेत. तर हे जस्ट माझ्या लक्षात आलं
म्हणलं आपल्याला दाखवूया की हा काय प्रकार असतो. पण लाकडी खुंट्या मारल्या जातात आणि पाणी ओतलं जातं असले काही संदर्भ नाही आहेत. सरळ सरळ लोखंडी पाचरी ह्याच्यामध्ये मारून ठोकून हे मोठमोठ्या आकाराचे दगड सुट्टे करता येत होते आणि त्या काळचा हा प्रत्यक्ष पुरावा आपल्याला या छायाचित्रातून इथे दिसतोय. ह्या सगळ्या शहाजीराजांची कैद आणि सुटका ह्या प्रकरणानंतर संभाजीराजे हे कोलार भागामध्ये ते राहत असत. शहाजीराजांना जी जहागीर होती बेंगलोर, कोलार, आनेगोंदीचा किल्ला खूप महत्त्वाचा आहे, कारण हम्पीचा तुंगभद्रा नदीच्या पलीकडचा जो संरक्षक किल्ला आहे तो म्हणजे आनेगोंदी. हे मूळ राज्य जे आहे आनेगोंदीला, आपलं विजयनगरचं हिंदू साम्राज्य जे स्थापन झालं ते मूळ स्थापना झाली आनेगोंदीमध्ये आणि नंतर हम्पी आपण आज जे बघतो ते विस्तारित साम्राज्याची ती राजधानी म्हणून ते हम्पीचं खालच्या भागातला जो आपण आता हम्पीचा भाग बघतो. आणि या आनेगोंदीच्या जवळच कंपिली नावाचं गाव आहे, तिथे शहाजीराजांनी बाग लावली होती. अस्सल साधनामध्ये जे उल्लेख आलेले आहेत तर कंपिली, आनेगोंदी, कोलार, बेंगलोर आणि होस्कोट हा सगळा भाग शहाजीराजांच्या जहागिरीमध्ये होता. काही काळानंतर शहाजीराजांची कैदेतून सुटका केल्यानंतर काही काळानं आदिलशहानं बेंगलोर शहाजीराजांना परत सन्मानानं परत दिलंय आणि संभाजीराजे कोलार भागामध्ये राहून आपला कारभार पाहत असत. ह्या सगळ्याचा संभाजीराजांना म्हणजे शहाजीराजांच्या हाताखाली तयार झाल्यामुळं आणि कर्नाटकात कायम राहिल्यामुळं ह्या भागाची पूर्णच कल्पना आलेली होती आणि चांगल्या पद्धतीनं ते त्या राजकारणामध्ये, युद्ध कौशल्यामध्ये चांगल्या पद्धतीने तरबेज झालेले होते. 1652 मध्ये आदिलशहानं संभाजीराजांना पन्हाळा सुभ्याचा अधिकार दिलेला होता. हे सिद्ध करणारं एक पत्र कापशीकर सेनापती घोरपडे घराण्याची कागदपत्रे ह्याच्यामध्ये हे पत्र छापलेलं आहे आणि महत्त्वाचे म्हणजे हे पत्र लिहिलेलं आहे ते संभाजीराजांनी सेनापती संताजी घोरपडेंच्या पिताजींना म्हणजे माळोजी बाबा घोरपडे यांना. आणि ह्या पत्रामध्ये कसबे वांगी म्हणजे घोरपडेंचं जे इनामाचं गाव होतं पूर्वापारचं त्याच्या पाटीलकी संबंधी काही वाद होता, तर तो वाद सोडून माळोजी बाबांनी जे पत्र लिहिलं होतं संभाजीराजांना त्या पत्राचं उत्तर म्हणून संभाजीराजांनी हे पत्र त्यांना लिहिलेलं आहे आणि ह्याच पत्रातून आपल्याला संभाजीराजांचं हस्ताक्षर सुद्धा उपलब्ध होतंय. पुढच्या छायाचित्रामध्ये मी ते आपल्याला दाखवणार आहे. तर 1652च्या सुमारास संभाजीराजे हे आपल्या पन्हाळा सुभेवरती काम करत होते आणि माळोजी बाबा घोरपडे हे त्यांच्या हाताखाली त्यांच्या सैन्यामध्ये होते. आता आपण थोडंसं विषयांतर करू. आपल्याला संताजीराव उर्फ सुजनसिंह जाधवराव ह्यांच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊ. 1629 मध्ये लखुजीरावांच्या बरोबरच त्यांचे जे पुत्र अचलोजीराव मारले गेले त्यावेळी ह्या अचलोजीरावांच्या ज्या पत्नी होत्या त्यांना घेऊन जिजाऊंच्या आई म्हाळसाई ह्या आपल्या ह्या अचलोजींच्या पत्नी म्हणजे त्यांच्या सूनबाई आणि अचलोजींचे पुत्र संताजी ह्यांना घेऊन जिजाऊंच्याकडे आश्रयाला आले. हे कुटुंब जिजाऊंच्या बरोबरच राहू लागलं आणि हे संताजीराव जे होते अचलोजीरावांचे पुत्र जे देवगिरीला मारले गेले निजामशाहकडून ते सतत संभाजीरावांच्या बरोबर असत. म्हणजे समवयस्क असल्यामुळं म्हणा किंवा एकत्रच हे कुटुंब जिजाऊंच्या बरोबर राहत असल्यामुळं म्हणा संताजीराव जाधवराव आणि संभाजीराजे हे एकमेकाबरोबर सतत असायचे. आणि ज्यावेळी शहाजीराजे कर्नाटकात गेले त्यावेळी त्यांनी ह्या संताजीरावांना सुद्धा आपल्याबरोबर कर्नाटकात नेलं. शहाजीराजांच्या ह्या कैदेचा त्या पुढच्या काळातल्या जो काही त्यांना परत ही जहागीर मिळाली आणि तिकडे जो अंमल बसवला आणि शहाजीराजांनी एक मोठं त्या भागामध्ये एक मोठं वजन निर्माण केलं. ह्या सगळ्या घटना घडत असताना युद्धाच्या हालचाली असतील, राजकारण असतील किंवा अंमल प्रस्थापित करायचे हे असतील त्यामध्ये संभाजीराजांच्या बरोबर हे संताजीराव जाधवराव सतत असायचे. आणि हे अत्यंत जवळचं नातं म्हणजे अचलोजींचे हे पुत्र आणि अचलोजी हे जिजाऊंचे बंधू म्हणजे शिवाजी महाराजांचे हे मामे भाऊ संताजीराव हे आणि ह्यांच्याच पिढीमधला पुढचा पराक्रम आपल्या पुढच्या भागामध्ये येणार आहे. तर हे अत्यंत जवळचे असे संताजीराव संभाजीराजांच्या बरोबर कायम असायचे. आणि ह्याच वेळी 25 नोव्हेंबर 1654 मध्ये संभाजीराजांना पुत्र जन्मला त्यांना. ह्या जिजाऊ आणि शहाजीराजांना पहिला नातू जन्मला. ह्यांचं नाव ठेवण्यात आलं उमाजीराजे. हे भोसले घराण्यातलं म्हणजे जिजाऊंच्या आणि शहाजीराजांचे हे पहिले नातू. ह्यांचा अर्थात कोड कौतुक केलेलंच असणार. पण हा उमाजीराजांचा जन्म झाला आणि त्यानंतर अगदी 5-6 महिन्याच्या कालावधीमध्ये 1655च्या सुरुवातीला एक अत्यंत वाईट घटना घडली. ती घटना होती कनकगिरीच्या युद्धामध्ये झालेला जिजाऊ पुत्र संभाजीराजे आणि त्यांच्याबरोबरच संताजीराव जाधवराव ह्यांचा मृत्यू हे वीरगती पावलेले. त्यासंबंधी माहिती मी आपल्याला थोडी सांगतो. कनकगिरीचा जो पाळेगाव होता आपाखान म्हणून त्यानं आदिलशाही विरुद्ध बंड केलं आणि कनकगिरीच्या गावाला पूर्ण कोट होता. त्या कोटाच्या सहाय्याने तो लढत होता. पुढे मी छायाचित्र दाखवणारच आहे. तर ह्याचं बंड मोडण्यासाठी आदिलशहानं नेमणूक केली अफजल खानाची आणि अफजल खानानं आपल्या सैन्यामध्ये सामील व्हायचा हुकूम सोडला तो संभाजीराजेंना.
म्हणजे जाणीवपूर्वक अफजल खानानं संभाजीराजेंना आपल्या सैन्यामध्ये घेतलंय, कसं ते पुढे कळेलच. आणि त्याचबरोबर संभाजीराजांच्या बरोबर अर्थात संताजीराव जाधवराव देखील ह्या सैन्यामध्ये आले. ह्या सैन्यानं कनकगिरीला वेढा घातला. कनकगिरीला वेढा घातल्यानंतर ज्यावेळी कनकगिरीचा तो कोट आहे त्या गावाचा तो काबीज करण्यासाठी ज्यावेळी ह्या आदिलशाही फौजेचे सैन्याचे हल्ले चालू झाले, त्यावेळी ज्यावेळी हे हल्ले करायचे होते त्यावेळी अफजल खानानं संभाजीराजे आणि संताजीराव ह्यांना हल्ला करायला पुढं हुकूम दिला, पुढं जायचा, पुढं हल्ला करा, मागून आम्ही येतोय किंवा मागून आम्ही हे करू. आणि हे दोन्ही वीर आपलं सैन्य घेऊन त्या कनकगिरीच्या कोटावरती त्या सैन्यावरती वेळ तुटून पडले. त्यावेळी अफजल खानानं जाणीवपूर्वक शत्रूच्या हल्ल्याला तोंड देणाऱ्या ह्या तुकडीला, संभाजीराजेंच्या आणि संताजीरावांच्या तुकडीला मदत केली नाही. तो लांब थांबला, बघत थांबला की कशा पद्धतीनं ही सगळी घटना घडतीये. ह्यामध्ये अफजल खानाचा हेतू सरळ सरळ स्पष्ट होता. त्या आपाखानाच्या सैन्याकडून संभाजीराजे आणि संताजीराव मारले जावेत ह्यामुळं अफजल खानानं त्यांना मदत केली नाही. ऐन युद्धाच्या वेळी अफजल खानानं दिलेला हा दगा हा भोसले घराण्याला फार महागात पडला आणि ह्या लढाईमध्ये गोळा लागून शिवाजी महाराजांचे सख्खे थोरले बंधू जिजाऊंचे थोरले पुत्र संभाजीराजे धारातीर्थी पडले. संभाजीराजांच्या बरोबरच लढणारे संताजीराव जाधवराव हे देखील संभाजीराजेंच्या बरोबरच ह्या युद्धामध्ये ह्या देसाईंच्या सैन्याशी लढताना धारातीर्थी पडले. हे दोन्ही पुत्र लखुजीरावांचे दोन्ही नातू एकाच लढाईमध्ये एकमेकांबरोबर लढताना त्या ठिकाणी कनकगिरीला धारातीर्थी पडले. अर्थात हे वीर धारातीर्थी पडून सुद्धा अफजल खानानं काही निर्णायक हल्ला केलेला दिसत नाही, कारण कनकगिरी हे नंतर शहाजीराजांनी हल्ला करून काबीज केलेलं दिसतंय. आता आपण याशी संबंधित काही छायाचित्र पाहूया. ह्याच्यामध्ये दिसतंय तो आपल्याला कनकगिरीचा कोट दिसतोय. आता हा कोट बऱ्यापैकी नष्ट होत आलाय. पण त्या काळी गावाला जी मजबूत तटबंदी असायची, जागोजागी बुरुज असलेली आणि वेशी असलेली, त्याचा हा भाग हा आज आपण पाहू शकतो. आणि ह्याच तटबंदीवरती हल्ला चढवलेला असताना संभाजीराजे आणि संताजीराव जाधवराव ह्या दोन्ही पराक्रमी वीरांचा मराठी वीरांचा मृत्यू झालेला आहे. हे त्या कोटाचंच एक दृश्य आहे. इथं ही जी कमान दिसते वरती गोल पांढऱ्या रंगाची, इथं कनकगिरीची पूर्वी वेस होती, ती काढून आता तिथे कमान उभा केली. आणि इथं आतल्या भागामध्ये जी शिखरं दिसतात ती कनकगिरीतलं हे सुप्रसिद्ध असं कनकाचलेश्वर नावाचं नरसिंहाचं मंदिर आहे. आणि हे मंदिर त्या पंचक्रोशीमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. हा त्याच मंदिराचं आपण दृश्य पाहतोय आतल्या भागातलं कनकगिरीच्या नरसिंह मंदिराचं. आणि ह्याच कनकगिरीवरती हल्ला करताना, ह्या कनकगिरीच्या आपाखानाचा मोड करताना इथं संभाजीराजे आणि संताजीराव जाधवराव धारातीर्थी पडलेत. आणि इथं आपल्याला छायाचित्रामध्ये ही जी दिसतीये ही शहाजीराजांचे पुत्र संभाजीराजे भोसले यांची संभाव्य समाधी. आता ह्या समाधीबद्दल मी आपल्याला थोडं सांगतो की इथं हा काय प्रकार घडलेला आहे. मी ज्यावेळी कनकगिरीला गेलो, कनकगिरीला संभाजीराजांचा मृत्यू झाल्याच्या इतिहासामध्ये नमूद आहे. कनकगिरीला गेल्यानंतर साधारण हा 2001-2002चा सुमार होता. त्यावेळी मी त्या गावामध्ये आणि त्या मंदिरातल्या पुजाऱ्यांच्याकडे आणि गावच्या जाणकारांच्याकडे ही चौकशी करायला चालू केली की इथं शहाजीराजांचे पुत्र संभाजीराजे किंवा भोसले ह्या नावाची समाधी कोणाची आहे का. तर गावातल्या लोकांनी मला, तिथले एक स्थानिक पत्रकार आहेत, इतिहासामध्ये त्यांना खूप रस आहे, अलदी राजू असं त्यांचं नाव आहे, मला त्यांनी त्यांचा नंबर दिला. मी त्या अलदी राजूंना भेटलो. तर अलदी राजूंनी मला ही समाधी दाखवली की, आणि त्यांनी सांगितलं की ही जी समाधी आहे ही 1650च्या सुमारास समाधीचं कबरीमध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि मी ज्यावेळी गेलो त्यावेळी हे कबरीमध्ये रूपांतर झालेले लोक जे वयस्कर, त्यावेळी साधारण 75-80चे असतील, त्याही लोकांशी अलदी राजूंनी माझी गाठ घालून दिली की ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलंय की हे जे काय झालेलं आहे ते. आता हा जो प्रकार आहे हा घडला कसा, पण त्यापूर्वी ह्या समाधीविषयी आणखी काही माहिती मी आपल्याला सांगतो. धारवाड युनिव्हर्सिटीला डॉक्टर कोलकर यांनी एक PhD केलेली आहे. ते तिथले प्राध्यापक पण होते. त्यांचा PhDचा विषय होता कनकगिरीचं इतिहास आणि स्थान महात्म्य आणि तिथल्या वास्तू, म्हणजे ऐतिहासिक वास्तू कनकगिरीच्या, त्याचं स्थान महात्म्य आणि त्याचा इतिहास. तर त्यांना कनकगिरीच्या वर्णन करणारी जी स्थानपोथी असते, कुठल्याही देवाचं स्थान महात्म्य सांगणाऱ्या पोथ्या लिहिल्या जातात का, काही वर्षांना त्या पोथ्या रिन्यू होतात, प्रत्येक वेळी नवीन नवीन भर पण त्यामध्ये पडते. तर त्यांना कनकगिरीच्या एका पोथीमध्ये कनकाचलेश्वर मंदिराच्या उत्तरेला कोटाच्या बाहेर मराठा नायक शहाजी याचा पुत्र संभाजी याची समाधी अशी नोंद आढळली.
ह्या नोंदीवरनं ह्या डॉक्टर कोलकरांनी हा शोध घेतला आणि त्यांनी ही समाधी पहिल्यांदा सर्वांच्या समोर आणली आणि त्यांच्यामुळं ही समाधी गावातल्या जुन्या लोकांना आणि त्याचबरोबर मगाशी मी उल्लेख केलेल्या पत्रकार राजू यांनाही माहीत झाली. आणि मी गेल्यानंतर मला ही सर्व माहिती मिळाल्यानंतर मी थेट डॉक्टर कोलकरांना फोन केला आणि त्यांच्याशी बोलून ह्या समाधी संबंधी त्यांनी जे काही संशोधन होतं ही समाधी आणि ही कबरीमध्ये जी कन्वर्ट झालेली दिसते त्याच्यामागे थोडा वेगळा इतिहास आहे. 15 ऑगस्ट 1947ला आपला भारत स्वतंत्र झाला, पण सगळी संस्थानं भारतामध्ये विलीन झाली. त्यावेळी आपले वल्लभभाई पटेल, ज्यांना आपण लोहपुरुष म्हणतो, ते गृहमंत्री होते. पण हैदराबादच्या शेवटच्या निजामानं मात्र भारतामध्ये स्वतंत्र व्हायला नकार दिला. तो स्वतःचं स्वतंत्र राष्ट्र निर्माण करू इच्छित होता. ह्यावेळी तो जो निजाम होता त्यानं त्याच्या निजाम डॉमिनियन किंवा निजाम स्टेट हे खूप मोठं होतं. म्हणजे आपण जे बिदर भालकी म्हणतो तिथंपासून ते संपूर्ण मराठवाडा आणि वराडचा पण काही भाग हा एवढा सगळा निजाम राज्य त्यावेळी निजाम संस्थान म्हटलं जायचं. आणि ह्यातली जी जनतावानी रयत होती ती स्वतंत्र भारतामध्ये समाविष्ट व्हायच्या बाजूने होती आणि निजाम काही सामील व्हायला तयार नव्हता. त्यामुळं ह्या भागातल्या जनतेचा आवाज दडपण्यासाठी निजामानं जे सैन्य उभा केलं होतं त्याला रजाकार म्हणलं जातं. ह्या रजाकारांना शस्त्र देऊन त्याचबरोबर निजाम स्टेटचे पोलीस त्यांच्या मदतीला देऊन हा निजाम गावोगावच्या रयतेवरती जे स्वातंत्र्याची मागणी करतात भारतामध्ये समाविष्ट व्हायची त्यांच्यावरती विलक्षण भयंकर अशा अत्याचार ह्या रजाकारांच्या करवी तो निजाम करवीत होता. आणि ह्या अत्याचारांच्या दरम्यानच जे काही धार्मिक उलथापालथी त्या रजाकारांनी केल्या त्याच्यामध्ये 1950 साली म्हणजे ऍक्च्युली निजाम स्टेट हे 17 सप्टेंबर 1948ला निजामानं शरणागती पत्करली, कारण त्यावेळी लष्करी कारवाई चालू झाली होती भारत सरकारकडून गृहमंत्री पटेलांच्या ह्याच्याखाली नेतृत्वाखाली. आणि ह्याला आपण पोलीस ऍक्शन म्हणतो. ऍक्च्युली ही होती लष्करी कारवाई, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे कायदामंत्री आपले भारताचे होते त्यांनी हा सल्ला दिला होता की ह्याला लष्करी कारवाई न म्हणता तुम्ही पोलीस ऍक्शन म्हणा, नाहीतर हा आंतरराष्ट्रीय मुद्दा होईल. हा अतिशय मोलाचा सल्ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी आपल्या भारत सरकारला आणि गृहमंत्री पटेलांना दिलेला इतिहासामध्ये नमूद आहे. तर ह्या पोलीस ऍक्शन नंतर 17 सप्टेंबर 1948ला निजाम सरळ सरळ शरण आला, त्याचं काही चाललं नाही आणि हे हैदराबाद संस्थान जे आहे पूर्ण भारतामध्ये समाविष्ट झालं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर एक जवळपास 1.25 वर्षाचा कालावधी ह्यामध्ये गेलेला आपल्याला दिसतो. आणि ह्यानंतर ही रजाकारांचा धुमाकूळ या भागामध्ये चालूच होता. आणि 1950च्या सुमारास ही जी समाधी होती संभाजीराजेंची ती रजाकारांनी कबरीमध्ये कन्वर्ट केली आणि त्याला कादर बादशाह किंवा कादर शाह असं नाव देऊन आता ती प्रचलित त्यांनी करायचा प्रयत्न केला. पण कनकगिरीतल्या स्थानिक लोकांना त्याचबरोबर अल राजू पत्रकार आणि डॉक्टर कोलकर यांच्या संशोधनामुळं हा सगळा इतिहास जो आहे तो आपल्या समोर येतोय. 2006च्या माझ्या मराठ्यांची धारातीर्थे ह्या ग्रंथामध्ये मी सर्वप्रथम ह्या समाधीचा फोटो मराठी भाषेमध्ये छायाचित्रासह प्रकाशित करून सर्व लोकांच्या समोर मांडण्याचं एक प्रकारे काम माझ्यातून कार्य एक त्या पुस्तकाच्या माध्यमातून माझ्याकडून झालेलं आहे. इथून पुढं आपण आणखीन काही छायाचित्र बघू. हे आपल्याला हे जे चित्र दिसतंय हे जे चित्र आहे हे तंजावरच्या संग्रहामध्ये चित्र आहे. आणि तंजावरचे श्रीमंत बाबाजीराजे भोसले हे जे तिथले अधिपती आहेत त्यांच्या सौजन्यामुळे मला हे चित्र पाहताही आलं आणि त्याचा फोटोही घेता आला. तर ह्याच्यामध्ये आपल्याला इकडं बसलेले दिसतात आपल्या डावीकडं हे शहाजीराजे, त्यांच्या समोर मध्यभागी बसलेत हे शहाजीराजांचे थोरले पुत्र संभाजीराजे आणि ह्यांच्या मागं बसलेत ते म्हणजे आपले सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज. हे अत्यंत मोलाचं आणि दुर्मिळ असं चित्र आहे आणि ह्याच्यामधून आपल्याला ह्या संभाजीराजांचं व्यक्तिमत्व कसं होतं आणि त्याचबरोबर शिवरायांचंही एक वेगळ्या प्रकारचं चित्र आपण ह्या जुन्या पेंटिंगमधून आपण पाहतोय. आणि हे चित्र आजही तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयामध्ये जपून ठेवण्यात आलेलं आहे. तंजावरमधून आपल्याला जो काही मराठेशाहीशी संबंधित खूप खजिना मिळाला तसं पाहायला गेलं तर कौटिल्याचं अर्थशास्त्र तिथे मिळालंय, शिवभारत ही तिथलीच उपलब्धी आहे. त्याचबरोबर हे चित्र ह्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष संभाजीराजे कसं दिसत होते हे आपल्याला या छायाचित्रातून दिसतंय. हेच संभाजीराजांचं चित्र मी वेगळं क्रॉप करून आपल्याला दाखवतोय. इथं पुढं मगाशी मी जो उल्लेख केला त्या पत्रातलं संभाजीराजांचं हस्ताक्षर, पत्रामधली शेवटची ओळ जी आहे ती पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीनं लिहायची अशी त्याकाळी प्रथा होती. तो एक रिवाज होता, ते एक लेखनाची एक पद्धती होती. एक प्रकारे ही त्यांची स्वाक्षरीही असायची आणि पत्र संपल्याची खूनही असायची. तर या पत्राची शेवटची ओळ ही आपण संभाजीराजांचं हस्ताक्षर हे आपण या छायाचित्रामध्ये पाहतोय. इथून पुढचा थोडा इतिहास सांगतो आणि त्यानंतर मग पुढची छायाचित्र मी दाखवतो. संभाजीराजांच्या
ह्या सगळ्या धारातीर्थी पडण्याचा प्रसंग आपण बघितला. आणि त्याचबरोबर आपल्याला इथून पुढं ज्या काही घटना घडल्या त्या मी थोडक्यात सांगतो. संताजीरावांच्या जे आत्ता ह्या कनकगिरीला मारले गेले, वीरगती पावले युद्धामध्ये, त्यांच्या ज्या कन्या होत्या काशीबाई साहेब, ह्यांचा शिवाजी महाराजांशी विवाह झाला 1-1.5 वर्षातच त्यानंतरच्या, म्हणजे या कनकगिरीच्या युद्धानंतरच्या. म्हणजे संताजीरावांच्या कन्या ह्या शिवाजी महाराजांच्या पत्नी आणि जिजाऊंच्या सुनबाई झाल्या. आणि एका अर्थानं मृत्यूनंतर हे संताजीराव जाधवराव शिवाजी महाराजांचे सासरे झाले, शिवाजी महाराज त्यांचे जावई झाले. आणि ह्याच संताजीरावांचे जे पुत्र होते शंभूसिंह, हे पावनखिंडीमध्ये शिवाजी महाराजांना वाचवताना ते धारातीर्थी पडलेत. पुढच्या भागात मी त्याची माहिती सांगणारच आहे. आणि ह्या शंभूसिंगांचे पुत्र म्हणजे आपल्या मराठ्यांच्या इतिहासातले पराक्रमी सेनानी धनाजीराव जाधवराव. म्हणजे हे जे काही जिजाऊंनी आपल्या माहेरच्या घराण्याशी, आपल्या भोसले घराण्याचं, त्यांच्या स्वतःच्या भोसले घराण्याचं जे काही नातेसंबंध दृढ केले, ह्यातून पुढच्या इतिहासामध्ये किती वीर आपल्याला मिळालेत मराठ्याच्या इतिहासामध्ये हे आपल्याला कळतं. 14 मे 1657ला शिवाजीराजांचे पुत्र आणि आपल्या सर्वांचेच लाडके छत्रपती शंभूराजे संभाजी महाराजांचा जन्म झाला. आणि ह्या संभाजी महाराजांचं नाव संभाजी ठेवण्यामागं कारणीभूत हीच घटना आहे. शिवाजी महाराजांचे सख्खे थोरले भाऊ जे संभाजीराजे मारले गेले, त्यांच्या स्मृतीनिमित्त ते मारले गेले. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या पहिल्या पुत्रांचं नाव हे संभाजी ठेवण्यात आलं, ज्यांना आपण छत्रपती शंभूराजे म्हणून ओळखतो. आता ह्या कनकगिरीच्या युद्धामध्ये आणि त्यापूर्वीही जो काही अफजल खानानं शहाजीराजांची एक प्रकारे मिरवणूक कैदी अवस्थेत काढून जो काही अपमान केला होता, ह्याचा बदला घेतला गेला तो 10 नोव्हेंबर 1659ला प्रतापगडच्या पायथ्याशी. अर्थात अफजल खानानं जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध चालून जाण्याचा विडा उचलला, त्याच्यामागं तो भोसले घराण्याचा द्वेष करतो हे कारण होतंच. त्याचबरोबर 1648ला ज्यावेळी शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोरानं मदत करून आपला ऐकणारा एक तिथला त्या गादीवरचा वारस स्थापन केला आणि अफजल खानाचाच हा जावळी सुभा नंतर अफजल खानाला मिळाल्यामुळं त्याच्या मुलकामध्ये केलेली ढवळाढवळ अफजल खानाला अजिबात खपलेली नव्हती. ह्या 2-3 कारणामुळं शिवाजी महाराजांना पकडण्याची, जिवंत किंवा मृत पकडण्याची कामगिरी जी अफजल खानानं पत्करली विजापूरच्या दरबारात, त्यामागे एवढी सगळी कारणं आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या जिजाऊंच्या आणि शिवरायांच्या मनामध्ये होत्याच. आणि अफजल खानाने ज्यावेळी भेटीमध्ये पहिला वार महाराजांच्यावरती केला, त्यावेळी तत्काळ महाराजांनी त्याला मारायचंच हे ठरवूनच त्याच्यावरती बिचवानी वाघनकांनी त्याला जखमी केलेला आहे. म्हणजे हा जो काही प्रवास मगापासून इतिहासाचा सांगत आलो, त्याची सांगता जी झाली ह्या कनकगिरीच्या त्या संभाजीराजांच्या मृत्यूचा जो बदला घेतला गेला तो प्रतापगडच्या पायथ्याशी. आणि ह्यावेळी प्रतापगडच्या आपल्या प्रसिद्ध पोवाड्यामध्ये जो उल्लेख येतो त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या अनुयायांना, मंत्र्यांना सांगतायत की मला जर काही झालं तर माझ्या माघारी तुम्ही संभाजी आणि उमाजीला जपा. हे संभाजी म्हणजे शिवाजी महाराजांचे पुत्र आणि उमाजी म्हणजे शिवाजी महाराजांच्या थोरल्या बंधूंचे पुत्र म्हणजे शिवाजी महाराजांचे पुतणे. ह्यांना सांभाळा तुम्ही. हे जे शिवाजी महाराजांनी सांगितलं हा समकालीन पोवाडा आहे, त्यामुळे याच्यामध्ये काही वागू किंवा चुकीचं असायचं काही कारणच नाही. ह्याच्यानंतर संताजीरायांच्या ज्या पत्नी होत्या जयंतीबाई, ह्यांचंच नाव कालांतरानं मकुबाई झालेलं असावं. आणि ह्या मकुबाईंना जिंती हे गाव देण्यात आलं राहण्यासाठी, त्यांना कायमचं इनाम देण्यात आलं. ही जिंतीची जी पाटीलकी होती ती शहाजीराजांच्या आजोबांनी म्हणजे बाबाजीराजे भोसलेंनी पहिल्यांदा खरेदी केली होती. त्यानंतर ती वाटणीमध्ये शहाजीराजांचे चुलत बंधू खेळोजीराजे यांच्याकडे आली. त्यानंतर शहाजीराजांना काही काळ हा जिंती हे गाव मोकासा होतं. आणि ह्या जिंती गावामध्ये संभाजीराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांच्या पत्नी मकुबाई आणि त्यांचे पुत्र उमाजीराजे ह्यांना राहण्यासाठी तो गाव देण्यात आला. आणि ह्याच उमाजीराजांचे पुत्र बहादूरजी हे जिंती गावामध्ये राहत असत. आजही जिंतीमध्ये राजे भोसलेंचा वाडा आहे. आणि त्याचबरोबर त्या गावामध्ये आपल्याला मकुबाई ज्या शिवाजी महाराजांच्या वहिनी त्यांची समाधी ही जिंती गावामध्ये आहे. गावाच्या अगदी प्रवेशद्वाराच्या लगतच असलेली समाधी आहे. आणि ह्या जिंतीकरांचा आणखीन एक इतिहासामधला उल्लेख म्हणजे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळी राजाराम महाराज लहान असल्यामुळं शिवाजी महाराजांचा दहन संस्कार किंवा अग्निसंस्कार जो केला तो जिंतीकर काकासाहेब भोसलेंनी राजाराम महाराजांना आपल्या शेजारी बसवून त्यांच्या म्हणजे शेजारी बसून ह्या काकासाहेब भोसले जिंतीकर यांच्या हस्ते तो शिवाजी महाराजांचा अंत्यसंस्कार झालाय. आणि शिवाजी महाराजांची उत्तर क्रिया जी झाली ज्याला आपण अस्थिविसर्जन म्हणू शकतो, त्या 13व्याची क्रिया, त्या क्रियेला जे उपस्थित होते त्यावेळी राजाराम महाराज लहानच होते. ते म्हणजे शिंगणापूरचे पाटीलकी ही खेळोजीराजांच्याकडे होती. खेळोजीराजांचे हे बहुधा नातू असावेत. तर शिंगणापूरचे पाटील साबाजी भोसले शिंगणापूरकर यांनी शिवाजी महाराजांची उत्तर क्रिया केली. म्हणजे भोसले घराण्याच्या इतिहासामध्ये येणारे जे काही नमूद प्रसंग आहेत जे महत्त्वाचे मला वाटतात ते आता मी आपल्याला सर्व एकामागोमाग एक सांगत जातोय. आता आपण जिंती गावातली काही छायाचित्र पाहूया.
जिंतीमधली ही संभाजीराजांच्या पत्नी मकुबाई यांची समाधी, ही समाधी चांगल्या अवस्थेमध्ये आहे. नित्य पूजाही त्याची होते. समाधीच्या आसपास दत्त मंदिर आणि शिवमंदिर वगैरेही आहे. हा त्या समाधीचा अंतर्भाग. अंतर्भागामध्ये विशेष काय आपल्याला आढळत नाही. वरती घंटा आहेत टांगलेल्या, कदाचित ह्या नवसाच्या घंटा असाव्यात, त्यामुळं 5-6 अशा संख्येने टांगलेल्या दिसतात. आणि खाली मकुबाईंच्या स्मरणार्थ एक तांदळा आहे. हा जिंतीमधला भोसलेंचा वाडा, हा जो बाहेरचा दरवाजा दिसतोय हा वाड्याच्या कोटाचा बाहेरचा दरवाजा आहे. मूळ वाडा आतमध्ये आहे. हा त्याच दरवाजाचं आणखीन एक छायाचित्र आपण पाहतोय. आणि हा वाड्याचा मुख्य दरवाजा. आजही जिंतीकर भोसले म्हणजे संभाजीराजांचे जे पुढचे वंशज आहेत ते आजही जिंतीमध्ये राहतात आणि त्या भागामध्ये त्यांना अत्यंत प्रतिष्ठा आणि सन्मान दिला जातो. ह्या भागामधले ते एक वतनदार आणि वजनदार असं घराणं आहे. तर आता ह्याच्या पुढचा थोडासा इतिहास जर सांगायचा म्हटला तर आपण आता संभाजीराजे, त्याच्यानंतर त्यांचे पुत्र उमाजीराजे, संभाजीराजांच्या पत्नी मकुबाई यांचं सर्व हे पाहिलं. आता शहाजीराजांनी हा जो आघात होता थोरल्या कर्तबगार पुत्राचा, वय किती असेल त्यावेळी? 1623चा जन्म आणि 1655चा मृत्यू, जेमतेम 32 वर्षाचं. एवढ्या अल्प काळामध्ये एक पराक्रमी त्यांचा पुत्र की ज्याच्यावरती पुढच्या भविष्याच्या खूप योजना शहाजीराजांच्या होत्या, तो पुत्रच मारला गेल्यामुळं शहाजीराजांना अत्यंत दुःख तर झालेलंच असणार आहे. पण हा आघात पचवून शहाजीराजांनी याच्या पुढच्या काळामध्ये अत्यंत सावधगिरीनं पावलं टाकली. बेंगलोरला एखाद्या राजाप्रमाणे स्वतंत्र ते राहत होते. आणि त्याचबरोबर थोरले कर्तबगार पुत्र मारले गेल्यानंतर आणि शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये त्यांची कामगिरी आणि त्यांचा स्वराज्य, शहाजीराजांनी शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू एकोजीराजे यांच्यावरती आपलं लक्ष केंद्रित केलं. आणि एकोजीराजांना जे काही त्यांनी प्लॅटफॉर्म किंवा एक त्या पार्श्वभूमी त्या सगळ्या दक्षिणेतल्या भागाची मिळवून दिली, ती शहाजीराजांनी पूर्णपणे अगदी कडेकोट बंदोबस्तानिशी एकोजीराजांच्याकडे त्यांनी सुपूर्द केली. आणि ह्याच्यानंतर शहाजीराजांनी विजापूरला आदिलशहाला मुजराला वगैरे जायचं तर बंदच केलेलं होतं. ते कायम कर्नाटकात एखाद्या स्वतंत्र राजाप्रमाणे राहत होते, फक्त स्वातंत्र्य त्यांनी घोषित केलं नव्हतं. आणि हे करून दाखवलं ते एकोजीराजांनी. म्हणजे ज्या हिंदू वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याच हिंदू वर्षामध्ये शहाजीराजांचे पुत्र एकोजीराजे यांनी तंजावरला आपल्या स्वतंत्र राज्याची घोषणा केलेली आणि त्यांनी अभिषेक करून घेतलेला आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये ह्या दोन्ही शहाजी पुत्रांची ही कर्तबगारी एकाच वर्षात झालेली आहे. हे आपल्या सर्वांना त्या वर्षाचं महत्त्वही कळतंय. आणि त्याचबरोबर शहाजीराजांचं आणि जिजाऊंचं जी दूरदृष्टी होती की विजापूरच्या आदिलशाहीच्या उत्तरेच्या भागामध्ये शिवराय आणि जिजाऊंनी राहायचं, दक्षिणेच्या भागामध्ये शहाजीराजांनी संभाजीराजांसह राहायचं, एकोजीराजांसह राहायचं आणि दोन्हीकडे स्वतंत्रतेचा प्रयत्न करायचा. एक असफल झाला तर दुसरा प्रसंग निश्चित सफल व्हायला हवा किंवा होईल अशा अपेक्षेनं आणि हे पूर्ण दूरदृष्टीची योजना आखून यांनी जे काही शहाजीराजांनी जिजाऊंनी जे केलेलं आहे ते पूर्णपणे सफल झालेलं आपल्याला दिसतं. महाराष्ट्रात शिवरायांनी स्वतंत्र स्वराज्य तर स्थापन केलंच, त्याचबरोबर एकोजीराजांनी तंजावरला राज्याभिषेक करून घेऊन आपलं स्वतंत्र मराठा राज्य, भोसलेंचं राज्य तिथं स्थापन केलेलं आहे. ही सर्व माहिती आता मी इथं थांबवतो, कारण ह्याच्या पुढच्या भागामध्ये ह्यातल्या अनेक व्यक्तींची कर्तबगारी आणि त्यांची समाधीस्थानं आपल्याला मोठ्या विस्तारानं मला सांगायचे. तर जवळपास ह्या सेशनमधला हा भाग आता आपला संपलेलाच आहे. पुढच्या भागामध्ये ह्या सेशनचं आपलं जे काही मराठ्यांची धारातीर्थी मालिका चालली आहे त्याच्यामध्ये आपण 5व्या भागामध्ये बघणार आहोत. ते म्हणजे लखुजीरावांचे बंधू जगदेवराव जाधवराव, त्यांचे नातू जगदेवराव दुसरे आणि जाधवराव घराण्यातील मगाशी मी उल्लेख केलेले पावनखिंड शंभूसिंग जाधवराव आणि जाधवराव घराण्यातले इतरही वीर धारातीर्थी पडलेले आहेत. पण हा सगळा आपल्या पुढच्या मराठ्यांची धारातीर्थी भाग 5चा विषय असल्यामुळं आता मी फक्त आपल्याला कल्पना देऊन ठेवतो. कालक्रमानुसार आपण जाणार असल्यामुळं अर्थातच आपल्याला त्या ज्या क्रमानं ज्या वीरांचा पराक्रम आणि मृत्यूची तारीख आहे त्या क्रमानं आपण हे पाहत जायला पाहिजे. आता मी थोडक्यात आपल्याला माझ्या फेसबुक पेजबद्दल आणि पुस्तकाबद्दल, ज्या पुस्तकातली माहिती जी काय आता मी माहिती सांगतोय ही सगळी माहिती माझ्या मराठ्यांची धारातीर्थे ह्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ग्रंथामध्ये नमूद आहे. ह्या पुस्तकाविषयी मी थोडी माहिती आपल्याला इथं देतो. डिसेंबर 2019ला हा ग्रंथ मी प्रकाशित केलाय. ह्याच्यामध्ये साधारण 300 मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थानांच्या चित्रांसह त्यांची चरित्र कार्य आणि त्याचबरोबर त्यांच्याशी संबंधित इतर गोष्टी, शिक्के, चित्र, हस्ताक्षर, नाणी, त्यांची शस्त्र, त्याचबरोबर त्यांचे राहते वाडे ह्यांचीही छायाचित्र ह्याच्यामध्ये ह्या पुस्तकामध्ये मी दिलेली आहेत, ह्या ग्रंथामध्ये दिलेली आहेत. साधारण 950 पृष्ठांचा असा हा ग्रंथ आहे. आणि ह्याच ग्रंथाची जर काही अधिक माहिती आपल्याला हवी असेल किंवा ग्रंथ हवा असेल
तर तुम्ही मला माझ्या ह्या नंबरवरती संपर्क करू शकता. मला आशा आहे आपण हा जो इतिहास मी सांगतोय धारातीर्थ ह्या मालिकेतून हा सर्वांच्यापर्यंत पोहोचवाल. आणि आजचा हा फेसबुकचा हा भाग 4 आपण इथे संपवत आहोत. जय भवानी, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र धर्म. नमस्कार.